की बॉलिवूडमुळे आपल्याला गाजर का हलवा हे खूप हिट झालं. मी तुला ते विचारणारच होतं, म्हणजे माझा तो क्वेश्चनच होता नेक्स्ट, की हिवाळा आलाय आणि तू साखरेचं प्रमाण कमी हो, सांगतेस हो. किंवा हे सगळं सांगतेस, पण हिवाळ्यात द मोस्ट ट्राईड रेसिपी असते ती सगळ्यांची गाजर चालवा. म्हणजे मी Correct. सुद्धा ट्राय करते, लोकांना आवडते, प्लीझंट वाटते, छान वाटते. पण त्याच्याबद्दल खरंच काय ओपिनियन होतं? सो मी म्हणलं ना, डोळ्यांनी छान दिसणं, स्पर्श, वास चांगला येणं, कानांनी आवाज ऐकणं, पंचेंद्रियांचा वापर करून जेवण करायचं, आणि गाजराचा हलवा का एवढा हिट झाला. आणि आपले पूर्वज खूप हुशार होते. गाजरामध्ये असणारं बीटा कॅरोटीन जेव्हा फॅट बरोबर घेतलं जातं तेव्हा त्याचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं. म्हणून आपल्याकडे गाजर खिसतात, मग तुपात ते परततात, मग दुधात ते शिजवतात आणि मग खातात. मग आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर करावा आणि साखरेला आपण स्किप करावं. त्याच्या जागी आपण खारक्याची पावडर वापरावी किंवा खजूर टाकावा, जेणेकरून गोडीही येईल आणि चवही येईल. सो गाजराचा हलवा हा अशा पद्धतीने खाल्ला तर अगदीच आनंददायक आहे, पोटासाठी पण आणि मनासाठी. माके हात का हलवा हे आपण खाल्लाच पाहिजे. फक्त थोडेसे मॉडिफिकेशन करायचे, दूध वापरायचं खव्याच्या ऐवजी, कारण का मग परत कोलेस्ट्रॉलचा इश्यू येऊ नये म्हणून किंवा एक्सेसिव्ह फॅटचा विषय होऊ नये म्हणून. पण हे बदल करून तुम्ही मनसोक्त गाजराचा हलवा खाऊ शकता. तो तुम्ही पण आता सेफ झालेला आहात. जर तुम्हाला गाजराचा हलवा खायचा आहे, त्याच्या मागचे रिझन्स, बेनिफिट्स माहित झाले तर नक्की तुम्ही ते खाऊ शकता.